So once again, very warm welcome, very good evening to all of you. या ठिकाणी आपण आज स्ट्रक्चर ऑफ द ॲटम्स अँड द न्यूक्लियसचं नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलं, एक 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करूया. तर सर्वात पहिल्यांदा राजांनो आपण डिस्कस केलं, काय डिस्कस केलं? एनर्जी लेवल्स, दॅट इज द ट्रान्झिशन बिटवीन फॉर द हायड्रोजन ॲटम, याची सर्वात महत्वाची जी डायग्राम होती ती आपण डायग्राम डिस्कस केली. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं डेफिनेशन्स, काही डेफिनेशन आपण डिस्कस केल्या आणि या डेफिनेशन खूप इझी होत्या, सर्वांना चांगल्या पद्धतीने समजलेल्या आहेत. एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय, बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय आणि आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, या एनर्जीज आपण डिस्कस केल्या. ओके. आणि त्याच्यानंतर आपण रेड बग्स फॉर्म्युला डिस्कस केला. रेड बगचा फॉर्म्युला सर्वात महत्वाचा फॉर्म्युला होता. ओके, 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो कशा पद्धतीने आपण रेड बगचा फॉर्म्युला ऑब्टेन करू शकतो? बाय युजिंग द थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ द बोर. बोरच्या थर्ड पॉस्ट्युलेटचा यूज करून राजांनो आपण कशा पद्धतीने फॉर्म्युला ऑब्टेन केलेला आहे? रेड बग्स फॉर्म्युला, दॅट इज द 1 अपॉन लॅम्बडा विच इज इक्वल्स टू RH इंटू झेड स्क्वेअर इंटू 1 अपॉन n स्क्वेअर मायनस 1 अपॉन m स्क्वेअर. Okay, so that was the formula we had discussed in our last lecture. I hope सर्वांना समजला असेल, कारण की खूप चांगल्या पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना समजलेला आहे. ओके. आता याच्यानंतर आपले फक्त 2च लेक्चर होणार आहेत याच्यावर, या चॅप्टरवर, आणि आपला चॅप्टर फिनिश होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण न्यूमरिकल स्टार्ट करणार आहोत. ओके. तर पुढचा क्वेश्चन लिहा, राईट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यानंतर आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रा काय असतो, यस, आपण काय डिस्कस करणार आहोत? ॲटॉमिक स्पेक्ट्रा काय असतो आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक स्पेक्ट्रा कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येतो, ही आता आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण लिमिटेशन्स ऑफ दी बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता आपण बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल तर बघितलं, म्हणजे बोर्स बाबांनी कोणकोणते पॉस्ट्युलेट सांगितले, पहिलं पॉस्ट्युलेट, दुसरं पॉस्ट्युलेट आणि तिसरं पॉस्ट्युलेट, हे 3 पॉस्ट्युलेट आपण डिस्कस तर केलेले आहेत. बट याच्या व्यतिरिक्त त्याचे लिमिटेशन काय आहेत, हे लिमिटेशन्स आता आपल्याला बघायचे. आणि त्याच्यानंतर बोर बाबाचा यूज करून, म्हणजे बोरच्या सेकंड पॉस्ट्युलेटचा यूज करून किंवा बोरचं सेकंड पॉस्ट्युलेट थेरोटिकली आपल्याला कसं ऑब्टेन करता येतं, हे डी ब्रॉग्ली नावाच्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्याचं एक छोटंसं डेरिव्हेशन आहे 2 मार्काचं, ते डेरिव्हेशन बी आज आपल्याला बघायचं आहे. ओके, म्हणजे या 3 गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. कोणत्या 3 गोष्टी? या 3 गोष्टी. कोणत्या 3 गोष्टी? या 3 गोष्टी आता आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके, चला ठीक आहे. तर सर्वजण छान आहेत, हुशार आहेत. तर त्याच्यानंतर काय करा, एक क्वेश्चन लिहा यार, मस्तपैकी एक क्वेश्चन लिहूया आणि त्या क्वेश्चनला आज आपल्याला काय करायचं, एक्सप्लेन करायचंय. तर टायटल लिहा ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आज आपण स्टडी करणार आहोत ॲटॉमिक स्पेक्ट्रा. ॲटॉमिक स्पेक्ट्रा काय असतं हे आपण डिस्कस करणार आहोत आणि स्पेशली आपण हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक स्पेक्ट्रा डिस्कशन करणार आहोत. ओके. याच्यापूर्वी आपण एक छोटासा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तेवढा इंपॉर्टेंट नहीं है, बट क्वेश्चन होता है यार. ओके, तो हम उसकी वजह से यहाँ पर एक्सप्लेन आपको करने वाले हैं, तो आपको क्वेश्चन तो लिखना पड़ेगा. चलो लिख लीजिए और निकालिए अपना पेन और वही. ओके, तो व्हाट इज द क्वेश्चन? हाउ इज कंटिन्यूअस स्पेक्ट्रम ऑब्टेन्ड? हाउ इज कंटिन्यूअस स्पेक्ट्रम ऑब्टेन्ड? ओके, याला जस्ट तुम्ही प्रोनाउन्स करायचं ऑब्टेन, पण स्पेलिंग लिहायची ऑब्टेन्डची. ओके, ठीक आहे. सो हाऊ इज कंटिन्युअस स्पेक्ट्रम ऑब्टेन? तर या ठिकाणी राजांनो आपल्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम कसं ऑब्टेन करता येईल? आता एक गोष्ट तुम्हाला सांगू का? हा, कोणती गोष्ट सांगायची आहे बघा, एखादा कोणता बी समजा एलिमेंट असू द्या किंवा एखादा कोणता बी मेटल असू द्या. आता या ठिकाणी मी पेन घेतलेला आहे, कन्सिडर आता हा प्लास्टिक आहे. ओके, ठीक आहे, याला तुम्ही एक मेटल कन्सिडर करता येत नाही, याला एक तुम्ही एलिमेंट कन्सिडर करा. ओके, ठीक आहे. मग या आता ऍक्च्युअल मध्ये हा एलिमेंट नाहीये बरं, कारण की हे मिक्सचर आहे, प्लास्टिक म्हणजे कशाचं तरी भरपूर सारे एलिमेंटचं मिक्सचर आहे. ओके, तर या ठिकाणी म्हणजे हे आर्टिफिशियल आहे. ओके, या ठिकाणी राजानो जर समजा आपण याला हिट केलं, बरं ठीक आहे, प्लास्टिकला विसरून जा. या ठिकाणी असं कन्सिडर करा की ही लोखंडाची पेन आहे आणि या लोखंडाच्या पेनला म्हणजे या आयनच्या पेनला जर समजा मी हीट सप्लाय केली तर काय होईल राजानो? पहिल्यांदा हीट काय करेल, ऍब्झॉर्ब करेल हा मेटल, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर हा मेटल काय करेल, हीट रेडिएट करेल.
ओके, म्हणजे इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट, जर समजा आता या ठिकाणी हा ब्लॉक आहे, या ब्लॉकला जर समजा आपण खालून हीट सप्लाय केली तर स्टार्टिंगला हा राजानो हीट ऍब्झॉर्ब करतो, बट काही वेळानंतर हा काय करतो, हीट एनर्जी रिलीज करतो, म्हणजे रेडियंट एनर्जी तो काय करतो, रेडिएट करतो, म्हणजे एनर्जी तो काय करतोय, रेडिएट करतोय. मग या रेडिएट एनर्जीच्या समोर, म्हणजे या रेडिएटेड एनर्जीच्या समोर जर राजानो आपण प्रिझमला ठेवलं तर या ठिकाणी आपल्याला काय करणार आहे, एक कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटणार आहे. मग या स्पेक्ट्रमला काय म्हणायचं, कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणायचं. मग कंटिन्युअस स्पेक्ट्रम आपण राजांनो कसा ऑब्टेन केलेला आहे, यस, कंटिन्युअस स्पेक्ट्रम कसा ऑब्टेन केलेला आहे, या ठिकाणी आपली स्पेलिंग चुकलेली आहे, कारण की हे REM नाहीत, RUM येतं. ओके, सो स्पेक्ट्रम, दिस इज द स्पेलिंग ऑफ द स्पेक्ट्रम. ओके, सो हाऊ इज कंटिन्युअस स्पेक्ट्रम ऑब्टेन, जर समजा आपण एखाद्या एलिमेंटला किंवा आपण एखाद्या एलिमेंटला किंवा मेटल असू द्या, मेटलला जर समजा राजांनो आपण हीट केलं आणि त्याच्यानंतर ते काय करेल, रेडिएट एनर्जी करेल. ओके, तो काय करेल, एनर्जी रेडिएट करेल. मग त्या रेडिएटेड एनर्जी समोर जर आपण प्रिझम ठेवला तर त्या ठिकाणी आपल्याला एक कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटणार आहे. मग यालाच म्हणायचं कंटिन्युअस स्पेक्ट्रम. म्हणजे आपण कसं ऑब्टेन केलेलं आहे ते आता आपल्याला थोडक्यामध्ये लिहायचंय. ओके, चला ठीक आहे, याचा आन्सर लिहूया. आता हा क्वेश्चन काही तुमच्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारला जाणार नाहीये, या 100% विचारला जाणारच नाहीये. जर समजा ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी एखाद्या वेळेस समजा चुकून जर विचारला, कारण सांगता येत नाही यार बोर्डचं, असं थोडेच आहे की पोलिसांनी हे सांगितलं म्हणजे हे येणारच नाहीये. एखाद्या वेळेस आता समजा मी पेपर सेटर आहे आणि मी समजा मला वाटलं चला ठीक आहे, हाऊ इज कंटिन्युअस स्पेक्ट्रम ऑब्टेन, कारण की मला वाटतं की हा क्वेश्चन थोडा नॉलेजेबल आहे. ऑफकोर्स यार नॉलेजेबल क्वेश्चन तर आहेत. मला वाटलं चला हा इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये हा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी विचारावं किंवा 2 मार्क्ससाठी विचारावं, तर मी विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणजे मी विचारू शकतो जर समजा मी पेपर सेटर असेल तर, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मी पेपर सेटर नाहीये. ओके, हा, सो दिस इज अ व्हेरी कॉन्सेप्ट. ठीक आहे. चला ठीक आहे, लिहून घ्या रे क्वेश्चन, आन्सर लिहा. व्हेन अ मेटॅलिक ऑब्जेक्ट इज हीटेड, ओके, राईट डाउन द आन्सर. When a metallic object is heated, when a metallic object, when a metallic object is heated, जर समजा आपण मेटॅलिक ऑब्जेक्टला हीट केलं, ओके, so it emits a radiation of a different wavelength. So it emits a radiation, radiation of different wavelength. Okay, it emits a radiation of different wavelength. So ये different type की wavelength क्या करती है बच्चों, emit करती है. ओके, ठीक आहे, पहिला पॉईंट सर्वांना समजलाय. मग या रेडिएशनला जर आपण समजा प्रिझम समोर ठेवलं तर मग त्याच्यानंतर लिहायचं तुम्हाला सेकंड पॉईंट मध्ये. सो when this radiation is passed through, okay, when this radiation is passed through, okay, pass मतलब passed, okay, passed through a prism. अगर हम भैया इस रेडिएशन को अगर हम प्रिज्म से पास करते हैं तो हमें क्या मिलता है, अ कंटिन्यूअस स्पेक्ट्रम इज ऑब्टेन्ड. ओके, अ कंटिन्यूअस spectrum is obtained. Okay, spectrum is obtained. ठीक आहे, सर्वांना समजलं का रे, आन्सर समजलं, एकदम इझी आहे यार. ओके, येस और नो मला सांगा लवकर. येस सर. यस सर. ओके, तन्वी, देन सानिका. हा, सुबोध समजलं का रे? येस सर. ओके, चला ठीक आहे. आता याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय ऍटॉमिक स्पेक्ट्रम ऑफ दी हायड्रोजन बघायचंय. एकदम इझी आहे ते, पण एवढं काही हार्ड नाहीये. ओके, चला ठीक आहे, तर राईट डाउन द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. हा थोडा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, बट सर्वांना समजेल, याच्याबद्दल काही चिंता नाहीये. डिस्कस हायड्रोजन स्पेक्ट्रम इन डिटेल. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. डिस्कस, एक मिनिट, discuss hydrogen spectrum in details.
हायड्रोजन स्पेक्ट्रमला तुम्हाला काय करायचंय, डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचंय. आता राजांनो, हा क्वेश्चन 3 मार्कला पण विचारला जाऊ शकतो किंवा कधी कधी 2 मार्कला पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी मी 2 मार्क लिहितो, कारण की 3 मार्क म्हणलं की तुम्ही म्हणता की सर 3 मार्कलाच विचारायला पाहिजे, पण 2 मार्कला पण विचारला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय होतं बघा, जर समजा तुम्हाला हायड्रोजन स्पेक्ट्रम जर डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करावं लागेल. आणि कोणता एक्सपेरिमेंट, तुम्हाला की रॉकेट उडवायचं नाहीये. ओके, एकदम इझी एक्सपेरिमेंट आहे. कोणता एक्सपेरिमेंट आहे सांगतो. जर समजा राजांनो तुम्ही काय केलं, अगर आपने यहाँ पर एक ट्यूब ली, हाँ सर ट्यूब हमने ले ली है, हमने मार्केट से खरीदी है. ओके, आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही हायड्रोजन गॅस भरला. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही काय भरला राजांनो, हायड्रोजन गॅस भरला. आणि याला तुम्ही काय केलंय, खालून तुम्ही हीट सप्लाय केलेली आहे. आणि त्याच्यानंतर सर्वांना माहित आहे हायड्रोजन गॅस पहिल्यांदा काय करेल रे, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करेल आणि त्याच्यानंतर इथून तो काय करणार राजांनो, हीट एनर्जी रेडिएट करणार आहे. मग जेव्हा तो राजांनो हीट एनर्जी रेडिएट करेल तर या ठिकाणी आपण काय करायचं, हळूच काय करायचं, हळूच या ठिकाणी प्रिझमला ठेवायचं. कशाला ठेवायचं, प्रिझमला. यस, प्रिझम सर्वांना माहित आहे का नाही, मला एकदा सांगा बरं, यस ऑर नो. Yes, यस, Yes, sir. ओके, तुम्ही लॅबोरेटरीमध्ये बघितलं असेल, जेव्हा तुम्ही 10वीला त्याच्यानंतर 9वीला 8वीला असतात, प्रिझम बघितला असेल. ओके, तर या प्रिझम मधून जेव्हा मी हायड्रोजनचे रेडिएशन पास करेल, काय करेल, या प्रिझम मधून जेव्हा मी राजांनो हायड्रोजनचे रेडिएशन पास करेल तर या ठिकाणी मला कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटणार नाहीये. मग मला काय भेटणार आहे, लाइन स्पेक्ट्रम भेटणार आहे. क्या बात है सर, मतलब यहाँ पर हमें कंटिन्यूअस स्पेक्ट्रम नहीं मिलने वाला है. अरे नहीं मिलने वाला है, मैंने आपको एक बार बोल दिया ना नहीं मिलने वाला है, तो नहीं मिलने वाला है. तो लाइन स्पेक्ट्रम क्या होता है सर, अरे लाइन स्पेक्ट्रम मतलब क्या होता है, यहाँ पर कंटिन्यूअस लाइन नहीं मिलती है, उसी को हम बोलते हैं लाइन स्पेक्ट्रम. म्हणजे काही ना काही ब्रेकेज असतं. ओके, मग काय होणार आहे ऍक्च्युअल मध्ये, या ठिकाणी 1 2 3 आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 1, अशा आपल्याला फक्त 4च वेव्हलेंथ भेटणार आहे. आणि याची जी वेव्हलेंथ असते राजांनो, पहिल्याची असते 410, त्याच्यानंतर दुसऱ्याची असते 434 आणि तिसऱ्याची असते 486 आणि लास्ट चौथ्याची असते 656. अँड दीज वेव्हलेंथ्स आर इन नॅनोमीटर. म्हणजे फक्त आता तुम्हाला माहिती आहे का राजांनो, काय माहित आहे, अरे तसं तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहित आहेत. मला फक्त एक गोष्ट सांगा, जर समजा आपण या ठिकाणी राजांनो सनलाइट घेतला असता, काय घेतला असता, सनलाइट घेतला असता आणि याच्या समोर जर आपण प्रिझम ठेवला असता तर काय झालं असतं रे, या ठिकाणी आपल्याला 7 स्पेक्ट्रम भेटले असते का, 7 कलर भेटले असते का, ही गोष्ट सांगा बरं मला, येस ऑर नो. आपण त्याला रेनबोचे कलर म्हणतो बघा, याला आपण विप जॉर म्हणू शकतो किंवा याला तुम्ही विप गॉर म्हणू शकता. ओके, विप गॉर म्हणू शकता किंवा विप जॉर म्हणू शकता. दॅट इज द व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड, हे कलर आपल्याला भेटतात. आणि हे आपण 8th स्टँडर्डच्या आणि 9th स्टँडर्डच्या सायन्स मध्ये बघितलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी मला सांगा, जेव्हा तुम्ही हे रेडिएशन म्हणजे हे हायड्रोजनचे रेडिएशन एखाद्या प्रिझम मधून पास करता तर मला हे 7 स्पेक्ट्रम भेटतात का रे, हे 7 कलर भेटताय काय, म्हणजे या ठिकाणी बघा हे 4च वेव्हलेंथ भेटताय. मग 4 वेव्हलेंथ म्हणजे 4 कलर असतात, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे मला या ठिकाणी राजांनो काय होते, स्पेसिफिक वेव्हलेंथच भेटते, म्हणजे स्पेसिफिक कलरच भेटतोय मला या ठिकाणी. काय होते, स्पेसिफिक वेव्हलेंथ म्हणजे स्पेसिफिक कलर. मग डिफरंट वेव्हलेंथ म्हणजे डिफरंट कलर असतो, ही गोष्ट तुम्हाला माहित असेल. यस, आलं लक्षामध्ये. चला ठीक आहे. ओके, आता तुमच्यापासून एखादी गोष्ट लपवायची कशाला, या ठिकाणी आपल्या टेक्स्ट बुककडे जाऊया आपण. So where is our textbook, our 15 number chapter that was here. Okay, चल भाई खुल जा जल्दी. तर या ठिकाणी आपल्याला atomic spectrum राजांनो बघायचं आहे. हाँ, गौर से देखिए इस डायग्राम को, गौर से देखना है हायड्रोजन स्पेक्ट्रम. मग मला सांगा राजांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी 410 लिहिलं, 434 लिहिलं, 486 लिहिलं आणि 656 लिहिलं. म्हणजे पिंक कलर, ब्ल्यू कलर, थोडा ग्रीनिश कलर आणि थोडा रेडिश कलर, म्हणजे एवढेच कलर भेटतात. म्हणजे आपल्याला फक्त एवढ्याच वेव्हलेंथ भेटत आहेत. ओके, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणलं, लाईन स्पेक्ट्रा म्हणलं. याला आपण काय म्हणलं या ठिकाणी बघा. सो वी गेट व्हॉट कॉल्ड ॲज द लाईन स्पेक्ट्रा. वी गेट व्हॉट इज कॉल्ड ॲज लाईन स्पेक्ट्रा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला राजांनो कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटत नाहीये. या ठिकाणी 410, 434 आणि 486 आणि 656 नॅनोमीटर एवढी आपल्याला वेव्हलेंथ भेटत आहे. आता मुलं विचार करत असतील, सर ॲटॉमिक स्पेक्ट्रा हायड्रोजनचा, बाप रे बाप रे बाप, एवढा पॅरेग्राफ आपल्याला लिहायचा आहे का काय. अरे नाही रे, घाबरायचं कारण नाहीये. पोलीस सर आहेत नाही तर एसपी सर आहेत ना, बस विषय संपला. या ठिकाणी तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने पॉइंट टू पॉइंट तुम्हाला मी लिहून देईन. ओके,
चला ठीक आहे, चला लिहून घ्यायचं. सर्वांना कन्सेप्ट समजलेला आहे इथपर्यंतचा. मेन गाभा समजला का मला सांगा? मेन ते कॉन्सेप्ट हा तन्वी, ओके. सर डिस्कनेक्ट झालं व्हॉइस. व्हॉइस ब्रेक झालता. येस सर. आता क्लिअर आहे बेटा? येस सर. ओके. मग तुम्ही स्पेक्ट्रमचा पॉइंट सांगत होता त्यावेळेस पूर्ण व्हॉइस ब्रेक झाला. मग तुम्हाला कमेंट करायचं ना लगेच फास्ट मध्ये. हा ओके ठीक आहे. हा नेटवर्कचा इश्यू आहे रे. 1 मिनिट थांबा, मी रेकॉर्डिंगला पॉज करतो, नेटवर्क चेंज करतो. हा तर बघा, आपण या ठिकाणी तुम्हाला मी प्रूफ दाखवणार होतो. ओके, सो या ठिकाणी आपण राजानं पीडीएफ ओपन केलेली आहे आणि पीडीएफ ओपन केल्यानंतर या ठिकाणी नाव काय दिसतंय बघा बरं. नाव काय दिसतंय तुम्हाला? 1 मिनिट, याला मी रब करतो सगळ्याला. हायड्रोजन स्पेक्ट्रम नाव दिसतंय सर्वांना. ओके, आणि काही कलर्स दिसताय का रे तुम्हाला? ओके, हा पिंकिश कलर आहे, त्याच्यानंतर हा ब्ल्यूइश कलर आहे, ग्रीनिश कलर आहे आणि हा रेडिश कलर आहे. म्हणजे आपल्याला 410, 434, 486 आणि 656 या वेवलेंथच भेटलेले आहेत राजांनो. फक्त 4च वेवलेंथ भेटलेले आहेत. मग त्याच्यामुळं या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे बघा, वी गेट व्हॉट इज कॉल्ड लाईन स्पेक्ट्रम. या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटत नाहीये, आपल्याला लाईन स्पेक्ट्रम भेटत आहे. ओके, आणि ज्या वेवलेंथ भेटलेल्या आहेत त्या स्पेसिफिक वेवलेंथ भेटलेल्या आहेत. आपल्याला 7 वेवलेंथ भेटलेत का रे? नाही. जर आपल्याला 7 वेवलेंथ भेटल्या असतात तर आपण म्हणलं असतं, त्याला स्वतःहून आपण म्हणलं असतं रे, कॉलर टाईट करून म्हणलं असतं. काय म्हणलं असतं सर? 7 वेवलेंथ भेटतात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटतोय. मग त्याच्यानंतर त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी 4 वेवलेंथ भेटत असल्यामुळे आपण त्याला लाईन स्पेक्ट्रम म्हणलेलं आहे. आणि लक्षामध्ये? ओके. आदित्य काय चालू आहे? सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, हा गुड इव्हनिंग. हा चला ठीक आहे. आदित्य समजलं का? सर मी आताच आलोय. आता आला का? बरोबर ठीक आहे. हा ठीक आहे, ठीक आहे, माईक बंद कर. चला रे ठीक आहे, 1 मिनिट. याला मी ओके. बाकी समजलं का रे? तन्वी, रचना, आपलं सुबोध, सिंथिया, यस सर. शीतल, संजीवनी. आता समजा एखाद्या वेळेस कोणाचे नाव राहत असतील तर राग मानू नका, नसतं बसायच्या फुगून. हा तर या ठिकाणी आता जर समजा या ठिकाणी बघा, या ठिकाणी लाईन बघा, हायड्रोजन atoms also emit radiation at some other values of wavelength in the ultraviolet and in the infrared, okay, and at the longer wavelength. तर या ठिकाणी फक्त लाईन स्पेक्ट्रमच म्हणजे विजिबल मधलाच फक्त स्पेक्ट्रम रिफ्लेक्ट होत नाहीये किंवा आपल्याला दिसत नाहीये. काही जे रेडिएशन्स आहेत ते अल्ट्राव्हायोलेट मधले असतात, काही इन्फ्रारेड मधले आहेत आणि काही लॉंगर वेवलेंथ आहेत. ओके, बट विजिबल मध्ये तशा 7 वेवलेंथ असतात आणि 7 पैकी राजांनो फक्त आपल्याला 4च दिसलेले आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द हायड्रोजन स्पेक्ट्रम. यस, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पॉईंट सांगायचा आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने लिहून देतो, काही काळजी करू नका. ओके, मला सांगा राजांनो, रेड बगचा फॉर्म्युला काय रे? हा सर, रेड बगचा फॉर्म्युला तुम्ही आम्हाला कालच सांगितला होता. मग काय सांगितलं होता राजा? 1/λ विच इज इक्वल्स टू काय सांगितला होता रे? RH into Z square into 1/n² minus 1/m² सांगितला होता. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? बिलकुल नाहीये. मग मला सांगा, फॉर हायड्रोजन ऍटम, फॉर हायड्रोजन H ऍटम, मग हायड्रोजन ऍटम साठी Z ची व्हॅल्यू किती असते रे? ऍटॉमिक नंबर किती असतो हायड्रोजन ऍटमचा? 1. यस, 1 असतो. मग Z ची व्हॅल्यू समजा 1 पुटअप केली, सो 1/λ विच इज इक्वल टू काय येणार आहे? RH इंटू, आता या ठिकाणी मी Z ची व्हॅल्यू रिप्लेस करतोय. ओके, मग RH इंटू 1 मायनस n² मायनस 1/m². ओके, सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द रेड बग्स फॉर्म्युला दॅट फॉर द हायड्रोजन ऍटम. आणि त्याच्यानंतर जर समजा आपण m ची व्हॅल्यू इन्फिनिटी कन्सिडर केली, म्हणजे लास्टचा जो ऑर्बिट आहे फॉर m इक्वल्स टू, जर राजाने इन्फिनिटी असेल तर जर समजा m ची व्हॅल्यू आपण इन्फिनिटी पुटअप केली, सो 1/λ इंटू दॅट इज विच इज इक्वल्स टू RH इंटू 1/n² मायनस 1 या ठिकाणी m च्या ठिकाणी मी काय केलं? इन्फिनिटी पुटअप केलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी 1/∞ म्हणजे काय असतं रे? यस, 1/∞ म्हणजे असतं 0. त्याच्यानंतर काय येणार आहे? ही टोटल टर्म येणार आहे 0.
मग या ठिकाणी RH अपॉन n स्क्वेअर येणार आहे. दिस इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. मग या दोघांचं मी काय केलंय बघा, 1 अपॉन लॅम्बडा विच इज इक्वल टू RH अपॉन n स्क्वेअर. याचं मी काय केलंय आता, रेसिप्रोकल केलाय. रेसिप्रोकल म्हणजे यू नो व्हॉट इज द रेसिप्रोकल? इनवर्स. Yes, sir. हा, व्हॉट इज द इनवर्स? म्हणजे ज्या उलट. खालच्या क्वांटिटी आहे त्याला वर घ्यायचं आणि ज्या वरच्या क्वांटिटी आहे त्याला खाली घ्यायचं. ओके, म्हणजे राजांनो लॅम्बडा इक्वल्स टू काय येणार आहे, n स्क्वेअर अपॉन या ठिकाणी RH येणार आहे. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला. ओके, आता तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप लिहित बसायची गरज नाही, तर डायरेक्टली तुम्ही लिहू शकता फॉर द हायड्रोजन ॲटम Rydberg formula is n. That is the Rydberg's formula is this. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता 1 upon lambda which is equals to RH into 1 upon n square minus 1 upon m square. मी तुम्हाला लिहून दिलं नाही सिस्टमॅटिक पद्धतीनं. त्याच्यानंतर फॉर m इक्वल्स टू जर समजा इन्फिनिटी पुटअप केलं, या तुम्हाला या सगळ्या 12 भानगडी लिहायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही शेवटची स्टेप जर लिहिली, दॅट इज द लॅम्बडा इक्वल्स टू काय असतं, n स्क्वेअर अपॉन RH. ही जरी लिहिली तरी चालेल. आता काही जण विचार करत असतील की सर यार एवढी तुम्ही खिचडी का करत आहात? ओके, अरे तुम्हीच म्हणले ना मला खिचडी आवडते, बस त्याच्यामुळं. अरे मजा करतोय, चला ठीक आहे, याला आपल्याला रब करायचंय, बाकी काही नाहीये. हा, तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने लिहून देणार आहे, बस. खुश? ओके, चला ठीक आहे, रब करतो याला मी. चल भाई चल, जल्दी फटाफट. ओके, चला लिहून देऊ का रे, का बघू द्यायचं? लिहून द्या सर. जाऊ द्या, बघू द्या ना आता काय करायचंय. चला ठीक आहे रे. हा, याच्यामधला पहिला पॉइंट लिहा. हा, माझ्यासोबत लिहून घेता का तुम्ही? ओके ठीक आहे, माझ्यासोबत लिहून घ्या. पहिला पॉइंट, when a hydrogen gas is heated inside a glass tube. आता मी जे सांगितले तेच तुम्हाला ऍज इट इज लिहायचे पॉइंट टू पॉइंट. ओके, राईट डाऊन. when a hydrogen gas is heated, hydrogen gas is heated inside a glass tube. Heated inside a glass tube. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं होतं, हायड्रोजन गॅसला जर समजा राजांना आपण इनसाइड द ग्लास ट्यूब आपण हीट केलेलं आहे. ओके, तर काय झालेलं आहे, इनसाइड अ ग्लास ट्यूब टू हाय टेम्परेचर, आपण एकदम हाय टेम्परेचरला त्याला हीट केलेलं आहे. तर याच्यामुळे काय झालं रे, इट इमिट्स अ रेडिएशन ऑफ. ओके, त्यांनी काय केलेलं आहे, रेडिएशन इमिट केलेलं आहे. सो इट इमिट्स अ रेडिएशन. तो काय करेल राजांनो, रेडिएशन इमिट करेल. इट इमिट्स अ रेडिएशन ऑफ ओनली स्पेसिफिक वेवलेंथ. यस, ओनली स्पेसिफिक. तुम्हाला मी आता सांगितलं फक्त 4 प्रकारच्याच वेवलेंथ त्यांनी इमिट केलेली आहेत. इट इमिट्स अ रेडिएशन ऑफ ओनली स्पेसिफिक वेवलेंथ. कोणकोणत्या आहेत, दॅट इज इन ब्रॅकेट मध्ये लिहा. दॅट इज कोणकोणत्या आहेत रे, आता हे जर समजा पॉईंट तुम्हाला आठवत नसेल, इन ब्रॅकेट मधला काही घाबरायचं कारण नाही. 410, त्याच्यानंतर 434, त्याच्यानंतर किती आहे 486, आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉइंट आहे 656 नॅनोमीटर. ओके, इनविजिबल रिजन. ओके, इनविजिबल रिजन. ठीक आहे. ओके, दिला सर्वांनी पॉइंट. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आपल्याला लिहायचा आहे. हा, काय बघा, when these wavelengths are allowed to pass through the prism. जर समजा आपण या वेव्हलेंथला प्रिझम मधून पास केलं. ओके, when these wavelengths, okay, when these wavelengths किंवा रेडिएशन म्हणू शकता, when these wavelengths are allowed to pass, allow म्हणजे allowed. ओके, allowed to pass through prism. थ्रू प्रिझम. जर समजा आपण या वेव्हलेंथला किंवा या रेडिएशनला प्रिझम मधून पास केलं, द लाईन्स आर सीन इन द स्पेक्ट्रम. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काही लाईन्स भेटलेल्या आहेत. सो द लाईन्स आर सीन, 4 लाईन भेटले आपल्याला. द लाईन आर सीन इन द स्पेक्ट्रम. ओके, इन द स्पेक्ट्रम. या स्पेक्ट्रम मध्ये आपल्याला काही लाईन भेटलेल्या आहेत. कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणायचं, इमिशन लाईन्स म्हणायचं. कॉल्ड ॲज द इमिशन लाईन्स
ओके, सो त्या लाईनला आपण एक नाव दिलेलं आहे इमिशन लाईन्स. ठीक आहे, दुसऱ्या नंबरचा पॉईंट सर्वांना समजलाय? येस सर. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा पॉईंट लिहा. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं तर विजिबल रिजन मधले काही आपल्याला वेव्हलेंथ भेटणार आहेतच. त्याच्यानंतर अल्ट्रा व्हायोलेट रिजन मधल्या, इन्फ्रारेड रिजन मधल्या आणि लॉंगर वेव्हलेंथच्या काही आपल्याला वेव्हलेंथ भेटणार आहेत. ओके, सो दॅट इज द थर्ड पॉईंट. त्याच्यानंतर लिहा इट ऑल्सो emits specific wavelength in the it also emits specific wavelength. एक मिनिट. It also emits specific wavelength in the UV region. Wavelength in the UV region. ओके, त्याच्यानंतर इन्फ्रारेड रिजन आणि त्याच्यानंतर कोणते? यस, अँड ऑफ अ लॉंगर वेव्हलेंथ. यस, क्लिअर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आता याच्यामध्ये काय असं हे करायची गरज नाहीये. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिजिबल रिजन मधल्या फक्त आपल्याला 4च लाईनी भेटणार आहेत. किती लाईनी भेटणार आहेत? फक्त 4च लाईनी भेटणार आहेत. आणि त्याच्यानंतर काही वेव्हलेंथ या युव्ही रिजन मधल्या असणार आहेत, काही वेव्हलेंथ या इन्फ्रारेड रिजन मधल्या असणार आहेत आणि काही वेव्हलेंथ या लॉंगर वेव्हलेंथ रिजन मधल्या असणार आहेत. ओके, घाबरू नका, मीच आहे, लाईट गेलेली आहे या ठिकाणी. यस, चला इथपर्यंतचे पॉईंट सर्वांना समजलेत? येस सर. ओके, आता मी काय करतो रे, या ठिकाणी आता सगळं लिहून देत बसायचं गेलं तर या ठिकाणी आता आपलं पूर्ण होणार नाही आणि आपला टाइम असाच पास होईल. बरोबर आहे. उद्या तुम्हाला सकाळी सकाळी नोट्स याच्या सेंड करतो मी. ओके, चालेल? ओके सर. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, स्टेट द लिमिटेशन्स ऑफ द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, आता काय करा, ठीक आहे, फक्त टायटल लिहा किंवा फक्त लक्षात ठेवा. याला आता तुम्ही पेजेस वगैरे सोडू नका. काय करा, फिजिक्स साठी आता हे जे आपलं चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ द ॲटम्स न्यूक्लिआय, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम्स अँड न्यूक्लिआय, या चॅप्टरला एक स्पेशलच नोटबुक करा किंवा एक स्पेशलच नोट्स बनवा. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला नोट्स सेंड करेल, पीडीएफ सेंड करेल, तर इंट्रोडक्टरी पार्ट पासून ते शेवटच्या पार्ट पर्यंत सगळं लिहून काढा, एक स्पेसिफिक होईल. यस येस सर. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर टायटल लिहा, स्टेट द लिमिटेशन्स ऑफ द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, रेड कलर. हा, आता मी लिहून का देत नाही तुम्हाला समजलेलं आहे, बिकॉज टाइम लिमिटेशन आहे. ओके, आणि कन्सेप्ट तर तुम्हाला समजलेला आहे. मला सांगा, कन्सेप्ट मध्ये कुणाला काही अडचण आहे का रे? कन्सेप्ट एकदम वेल पद्धतीने समजलाय ना, ते महत्वाचं आहे. येस सर. ओके, थँक्यू. चला, क्वेश्चन लिहा, स्टेट द लिमिटेशन्स ऑफ Bohr's atomic model. State the limitations of the Bohr's atomic model. आता बोरचं ॲटॉमिक मॉडेल काय आहे याचं आपल्याला बघायचंय, म्हणजे सॉरी, त्याची लिमिटेशन आपल्याला बघायचे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तर बोर बाबांनी जे पॉस्टुलेट मांडले किंवा जो ॲटॉमिक स्पेक्ट्रम मांडला तो फक्त हायड्रोजन ॲटम साठीच होता. कशासाठी होता? हायड्रोजन ॲटम साठीच होता किंवा हायड्रोजन लाइक ॲटम साठीच होता. आता तुम्ही म्हणता सर क्या बात कर रहे हैं? अरे सही बात कर रहा हूं यार मैं. देखो, बोर बाबा ने जो हाइड्रोजन स्पेक्ट्रम माना था, ओके, किंवा उन्होंने क्या किया था, पब्लिश किया था हाइड्रोजन स्पेक्ट्रम. जो थ्योरी उन्होंने पब्लिश की थी वो जस्ट हाइड्रोजन एटम के लिए ही उन्होंने पब्लिश की थी. ठीक आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये घेऊया, फक्त हायड्रोजन ॲटम साठीच त्यांनी कन्सिडर केलं. ओके, आणि त्याच्यानंतर अँड हायड्रोजन लाइक ॲटम. आता तुम्ही म्हणता सर हायड्रोजन लाइक ॲटम साठी म्हणजे काय? हायड्रोजन लाइक ॲटम साठी म्हणजे सांगतो, ओके, घाई करू नका, गडबड करू नका, सगळ्यांना नॉलेज भेटणार आहे. मला सांगा राजा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर तुम्ही आता मला सांगितला Z=1 आहे. मग हायड्रोजन मध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत रे? यस, हायड्रोजन मध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? 1, 2, 3. पहिल्या कक्षामध्ये किती आहेत? दुसऱ्यामध्ये किती आहेत? लवकर, फटाफट. हा, किती आहे राजांनो हायड्रोजन मध्ये? 1.
1 आहे. यस, व्हेरी गुड. ओके, तर या ठिकाणी हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, फक्त या इलेक्ट्रॉन साठीच आपल्याला ऍटॉमिक स्पेक्ट्रा त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. आता हायड्रोजन लाईक ऍटम म्हणजे काय, जर समजा मी हेलियम कन्सिडर केला राजांनो, मग हेलियम मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात राजांनो, 2 असतात, बरोबर आहे. आणि लिथियम मध्ये 3 असतात, कारण की लिथियमचा ऍटॉमिक नंबर 3 आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन 3 असतात. आणि हेलियमचा ऍटॉमिक नंबर 2 असतो, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन 2 असतात. आता लिथियमचं जर समजा आपण कन्सिडर केलं, पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 असतो, बरोबर आहे. सो दिस इज द ऍटॉमिक स्ट्रक्चर ऑफ द लिथियम. ओके, दिस इज द लिथियम. आता जर समजा हेलियम मधून मी समजा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, मग किती इलेक्ट्रॉन बसतो रे, फक्त एकच इलेक्ट्रॉन बसतोय. या ठिकाणी आपण याला काय म्हणतोय, He+ म्हणतोय. त्याच्यानंतर लिथियम मधून जर समजा मी 2 इलेक्ट्रॉन काढून टाकले, तर याला काय म्हणायचं, लिथियम प्लस म्हणायचं. येते लक्षामध्ये, 2 इलेक्ट्रॉन काढून टाकले म्हणजे 2 + चार्ज, त्याच्यानंतर 1 इलेक्ट्रॉन काढून टाकलं म्हणजे 1 + चार्ज. ओके, म्हणजे ज्या एलिमेंट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे तो हायड्रोजन लाईक ऍटम आहे ना, मान्य आहे सर्वांना, ज्याच्यामध्ये फक्त एकच ऍटम मध्ये आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, सॉरी, ज्या ऍटम मध्ये जर समजा आपण हेलियमचं घेतलं, हेलियम प्लस घेतलं, मग मला सांगा राजांनो, हेलियम प्लस मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे रे, ओन अँड ओनली 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. जर समजा आपण लिथियम प्लस घेतलं, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती आहे, 2 इलेक्ट्रॉन गेले 3 मधून, मग किती उरला, 1 उरला. मग अशा ऍटमला म्हणायचं हायड्रोजन लाईक ऍटम. मग या ठिकाणी बोर्स बाबांनी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ऍटॉमिक स्पेक्ट्रा बद्दल, त्यांनी फक्त हायड्रोजन ऍटम्स आणि हायड्रोजन लाईक ऍटम साठीच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला याच्या विरुद्ध पॉइंट कसा मांडता येईल, इट कुड नॉट एक्सप्लेन लाईन स्पेक्ट्रा ऑफ atoms other than hydrogen and hydrogen like atoms. म्हणजे त्यांनी फक्त हायड्रोजन साठीच एक्सप्लेन केलेलं आहे. सो इट कुड नॉट एक्सप्लेन द ऍटॉमिक स्पेक्ट्रा फॉर द atoms other than the hydrogen किंवा हायड्रोजन लाईक atoms. इथे लक्षामध्ये सर्वात पहिला पॉइंट सर्वांच्या लक्षात आलेला आहे का, लिमिटेशन्स ऑफ द बोर्स ऍटॉमिक मॉडेल. येस सर. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता सेकंड पॉइंट बघा राजांनो, सेकंड पॉइंट आपल्याला काय सांगतो, या ठिकाणी आपण कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी म्हणजे बघा, आता या ठिकाणी जो हायड्रोजनचा स्पेक्ट्रम होता आणि ही जी लाईन्स होती, बरोबर आहे, आता पिंक लाईन आहे, ब्ल्यू लाईन आहे, ग्रीन लाईन आहे आणि या ठिकाणी रेड लाईन आहे. मग याची जी इंटेन्सिटी आहे, याची इंटेन्सिटी व्हॅरी होते का किंवा कॉन्स्टंट राहते का, हे त्यांनी एक्सप्लेन केलं नाही. म्हणजे इट कुड नॉट एक्सप्लेन व्हॅरिंग इंटेन्सिटी ऑफ इमिशन लाईन्स. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा पॉइंट काय सांगितला, तिसरा पॉइंट, आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे ऑर्बिट कसं आहे, सर्क्युलर आहे. मग त्यांनी हे सांगितलं हे ऑर्बिट सर्क्युलरच का असतं किंवा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिट मध्येच का फिरतो, याचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं नाही. कारण की इलेक्ट्रिकल ऑर्बिट तर पॉसिबल होता, मग त्यांनी सर्क्युलर ऑर्बिट मध्येच का फिरतो याचं एक्सप्लेनेशन दिलं नाही. आणि त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे, इट डज नॉट कन्सिडर वेव्ह प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला त्यांनी काय केलंय, फक्त पार्टिकल नेचरचं कन्सिडर केलेलं आहे, बट इलेक्ट्रॉन हा वेव्ह नेचरचा पण आहे हे त्याला माहिती नव्हतं. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ द बोर्स ऍटॉमिक मॉडेल. यस, 4 पॉइंट सर्वांच्या लक्षात आले.